नमस्कार, मी प्रसन्न जोशी. झिरो आवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. झिरो आवर म्हणजे चर्चा जनहिताची, राष्ट्रहिताची सुद्धा आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांची सुद्धा. सध्या भारत पाक संघर्ष स्थगित झालेला आहे. ऑपरेशन सिंदूर सस्पेंड म्हणजे स्थगित झालेला आहे आणि याचं श्रेय म्हणा किंवा मध्यस्थीचा म्हणा प्रयत्न ट्रम्प यांनी केला, अशी त्यांनी अधिकृत घोषणा केली होती. आता त्यांची भाषा बदललेली आहे. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर जेवढी टीका मोदी सरकारवर इंडिया आघाडीचे नेते करणार नाहीत, राहुल गांधी करणार नाहीत, इतकी जहरी टीका जर का कोणी करत असेल भारतात, तर सध्या त्या नेत्याचं नाव आहे संजय राऊत, शिवसेनेचे खासदार नेते संजय राऊत. कारण लष्कर जिंकलं, मोदी हरले म्हणतायत संजय राऊत. अमेरिकेची मध्यस्थी तुम्ही पत्करली म्हणतायत संजय राऊत. काश्मीरमध्ये घुसणार होता, कराची लाहोर जिंकणार होता, काय झालं विचारतायत संजय राऊत. अशी अनेक विधानं त्याच्या बाबतीतली साक्ष आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये जर का आता पावसाळी अधिवेशन तोंडावर असताना काय चित्र असेल याची आपण कल्पना करू शकतो लोकसभेमध्ये. आणि या पार्श्वभूमीवर सध्या जे एक धुकं तयार झालेलं आहे, त्याला तसाही एक शब्द वॉर फॉग म्हणून आहेच, की या काळामध्ये नेमक्या गोष्टी स्पष्ट होत नसतात. त्यावेळी स्पष्टतेची मागणी करणारे संजय राऊत यांचं म्हणणं तरी काय, आणि त्या म्हणण्यावर, त्या आरोपांवर, त्या विचारांवर, त्यांच्या वक्तव्यांवर भाजपचं आणि अन्य लोकांचं काय विश्लेषण म्हणणं आहे हे जाणून घेण्यासाठी झिरो अवरची आजची जरा पद्धतच, पॅटर्नच आपण थोडासा बदललाय. कारण आपल्यासोबत संजय राऊत असणार आहेत. मात्र थोड्या वेळापूर्वी आपण त्यांचा इंटरव्ह्यू घेतला होता, तो बघणार आहोत आणि नंतर सुरू करूया चर्चा जनहिताची. झिरो अवर पाहूयात संजय राऊत. भारत पाकिस्तान संघर्षाला थोडा स्वल्प विराम मिळालेला आहे आणि त्याला कारणीभूत ठरलेले आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. कारण त्यांनी स्वतःच जाहीर केलेलं आहे की आपण ट्रेड म्हणजेच दोन्ही देशांच्या संदर्भात अमेरिका आणि पाकिस्तान, अमेरिका आणि भारत यांच्याच्या व्यापाराच्या नाड्या दाबल्या आणि त्यामुळे हे दोन्ही देश यांनी आता युद्धविराम जाहीर केलेला आहे आणि दोन्ही देश माझ्यासाठी समान पातळीला महत्त्वाचे आहेत. मात्र यामुळे अडचण अशी होते किंवा भारताची थोडीशी विचित्र स्थिती अशी आहे की मग आपण मध्यस्थी स्वीकारली का, मग काश्मीरचं काय झालं, आणि मग भाजपचे जे नेते अगदी पीओकेपर्यंत घेण्याची भाषा करत होते त्यांच्याबद्दल सुद्धा प्रश्न उपस्थित होत आहेत की मग हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या म्हणण्याचं काय करायचं. इथे हे लक्षात घेतलं पाहिजे की भारत सरकारने अधिकृतरित्या ट्रम्प यांच्या वक्तव्याचा पूर्ण विरोधही केलेला नाहीये. मात्र त्याचवेळी आम्ही मध्यस्थीसाठी गेलो नव्हतो असं सुद्धा म्हटलेलं आहेत. अनेक मुद्दे आहेत आणि हे सगळे मुद्दे उपस्थित करणाऱ्या सध्या भारतातील एकमेव राजकारणी कोणी असतील तर ते आहेत संजय राऊत, शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत, की जे हे प्रश्न सरळ सरळ विचारतायत की आपण नेमकं या संघर्षातून मिळवलं तरी काय. आपल्यासोबत स्वतः आहेत संजय राऊजी. एबीपी माझ्यावर आपलं स्वागत. नमस्कार. माझा पहिला प्रश्न आहे यामध्ये संजय राऊजी, की आत्ताचा हा सगळा संघर्ष झालेला आहे आणि आता तिकडे म्हणजे सीमेवरती शांतता आहे. आता प्रश्न आहे भारताअंतर्गत शांतता, राजकीय शांतता. आणि तुम्ही पहिला बॉम्बगोळा टाकलेला आहे की या संघर्षातून मिळालंय काय, ट्रम्प यांच्या मध्यस्थीचं काय. त्यामुळे तुमचं म्हणणं काय नेमकं या बाबतीत? एक लक्षात घ्या, मुळात ही लढाई दहशतवादाविरुद्ध आहे. पेहलगावमध्ये 26 लोक मारले. 26 लोक मारले म्हणजे निर्घृणपणे मारले. त्यांची बायका, त्यांच्या मुलं यांच्यासमोर मारले. त्यांचं कुंकू पुसलं गेलं म्हणून ते ऑपरेशन सिंदूर म्हणून ते त्यांनी नाव दिलं. ही लढाई दहशतवादाविरुद्ध आहे आणि दहशतवादाविरुद्धची लढाई ही देशांतर्गत आहे. आमच्या मूर्ख सरकारला कळत नाही हे आपल्या देशाच्या भूमीवर घडलेला हा दहशतवाद आहे. दहशतवादी आपल्या भारतामध्ये आहेत. सगळ्यात आधी तुम्ही त्यांचा खात्मा केला पाहिजे. ते 6 लोक गेले कुठे? त्या 6 लोकांचा आता पत्ता नाही. ते 6 लोक जमिनीत गडप झाले का हवेत गेले, आकाशात गेले, ह्याच्याविषयी गृहमंत्री काही बोलायला तयार नाही. तुमचा इंटेलिजन्स काय बोलत नाही. आले कुठून, गेले कुठे. आणि तुम्ही थेट पाकिस्तानवर हल्ला केला. तुम्ही हल्ला केला पाकिस्तानवरती. हा दहशतवादाचा हल्ला मग पाकिस्तानच्या युद्धापर्यंत गेला. सगळ्यात आधी फेल्युअर सरकारचा आहे, आमच्या गृहमंत्रालयाचा आहे, की दहशतवादी आले, दहशतवाद्यांनी आमच्या लोकांना मारलं आणि दहशतवादी बेपत्ता झाले. याबद्दल पहिला गृहमंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे. ते राहिलं बाजूला. ते लपवायला पाकिस्तानवरती हल्ला केला. आम्ही दहशतवादाचा बिमोड करू म्हणजे तुम्ही काय करणार? काय बॉम्ब टाकले, काही लोकांना मारलं, चांगली गोष्ट आहे. दहशतवादाचा बिमोड म्हणजे आम्ही म्हणतो मग संपूर्ण पाकिस्तानचा बिमोड, जे तुमचं स्वप्नच होतं ना सगळ्यांचं. आमच्या सगळ्यांचं स्वप्न आहे. तुम्ही युद्ध सुरू केलं आणि एक दिवस अचानक तुम्ही सांगता आम्ही माघार घेतली. हे तुम्ही सांगत नाही, सांगताय कोणते प्रेसिडेंट ट्रम्प सांगतोय अमेरिकेत बसून वॉशिंग्टनला.
की भारताने युद्ध थांबवलं आहे, मी सांगितलं आहे. कसं काय शक्य आहे? काश्मीरच्या प्रश्नामध्ये मध्यस्थी करणारा युद्धाच्या संदर्भात प्रेसिडेंट ट्रम्प कोण? भारत हे एक सार्वभौम स्वतंत्र राष्ट्र आहे 140 कोटीचं. हा निर्णय आमच्या डिफेन्स मिनिस्टरने जाहीर करायला पाहिजे होता. प्रधानमंत्री मोदींनी सांगायला पाहिजे हो या कारणासाठी आम्ही थांबतोय, पण आम्ही पाकिस्तानला वॉर्न करतोय. 72 तास कोणी काय बोललं नाही. वॉशिंग्टनवरून सांगितलं जात आहे की मी त्यांना धमकी दिली, तुमच्याबरोबरचं ट्रेड थांबवेन, व्यापार थांबवेन, आणि मग ह्याने हे थांबवलं. हे शोभतं का आपल्या देशाला? तुम्ही पाकिस्तान जिंकायला निघाला होतात, बलुचिस्तान जिंकायला निघाला होतात, लाहोरपर्यंत झेंडे लावायला निघाला होतात. आता पाकिस्तानला आम्ही असा धडा शिकवू की आयुष्यात उठणार नाही. मग झालं काय? या देशाला कळायला पाहिजे. प्रेसिडेंट ट्रम्पच्या पादुका सिंहासनावर ठेवून मोदी राज्य करतायत का? हे सांगा ना. पूर्वी जसे ठेवायचे, पादुका ठेवून राज्य केलं. नाही, पण भारत सरकारने अधिकृतरित्या आपण कुठली मध्यस्थी स्वीकारलेली नाहीये. भारत पाकिस्तानमध्ये द्विपक्षीयच मुद्दा राहणार आहे. पीओके हाच पहिला मुद्दा राहणार आहे हे अगदी मोदींनी परवाच म्हटलेलं आहे जाहीरपणे. मग तरी सुद्धा मोदीने परवा म्हटल्याला काय अर्थ नाही हो. प्रेसिडेंट ट्रम्प वारंवार सांगतोय, कालही म्हणाला ना सौदी अरेबियात, वारंवार सांगतोय. त्याचा तुम्ही निषेध केलात का प्रेसिडेंट ट्रम्पचा? की प्रेसिडेंट ट्रम्पचा आणि आमचा काही संबंध नाही, प्रेसिडेंट ट्रम्प खोटं बोलतोय, हे सांगितलं का? हे तुम्ही सांगा. प्रेसिडेंट ट्रम्प खोटं बोलतायत, प्रेसिडेंट ट्रम्पचा या सगळ्या घडामोडींशी काही संबंध नाही. भारत हे स्वतंत्र राष्ट्र आहे, सार्वभौम राष्ट्र आहे. आम्ही आमच्या सार्वभौम राष्ट्रामध्ये कोणालाही तिसऱ्या पार्टीला हस्तक्षेप करू देणार नाही. हे जर मोदी सांगणार असतील इथे किंवा युनोत जाऊन, अमेरिकेत जाऊन, तर मोदी खरे. पण तसं मोदी काहीच करत नाहीत. मोदी वरवर काहीतरी चाललंय त्यांचं वेफर खाणं. पण तुम्ही आता मगाशी बोलताना म्हणालात की हे स्ट्राईक झाले, ते हल्लेखोर राहिले बाजूला आणि पाकिस्तानवरती युद्ध आपण केलं. पण मग ते हल्लेखोर पाकिस्तानच्याच भूमीतून येतात किंवा पीएकेतून येतात, आणि म्हणून ते स्ट्राईक केलेले ते भारताची भूमिका असताना ते दहशतवादी सापडणं तर हा भाग आहेच, पण त्यांची जी पाळंमुळं आहेत, त्यांचे जे बेस आहेत ते उडवणं, त्यासाठीचं ऑपरेशन होणं महत्त्वाचं नाही वाटत? 100%. मग तुम्ही थांबलात का? जर तुम्हाला मुळापासून उखडून टाकायचं होतं, मग पाकिस्तानच उखडून टाकलं पाहिजे. वारंवार हल्ले होत आहेत, वारंवार दहशतवादी येतात, वारंवार मुंबईवरती हल्ला, दिल्लीवरती हल्ला, इथे हल्ला. मग तुम्ही आता ही संधी होती तुम्हाला, तुम्ही उखडून टाकायलाच पाहिजे होतं. मग तुम्ही थांबलात. ते का थांबलात? लढाई सुरू झाली दहशतवादावरून आणि थांबली व्यापारावर. सरकारचं पहिल्यापासून म्हणणे की हे आम्ही युद्ध नव्हतं जाहीर केलं, आम्हाला पाकिस्तानी सैनिकांशी आणि सामान्य लोकांशी पण काही देणं घेणं नव्हतं, आमचा मुद्दा फक्त टेरर बेसचा होता, तेवढंच आमचं ऑपरेशन होतं. पाकिस्तानी आर्मीने स्वतःला इन्व्हॉल्व्ह केलं. असं आहे की मग तुम्ही त्यांच्या एअरबेसवरती का हल्ला केलात? युद्ध होतं म्हणून हल्ला केलात ना. युद्ध होतं म्हणून तुम्ही एअरबेसवर हल्ला केलात. तुम्ही फोटो दाखवलेत, हे विमानतळ आम्ही उद्ध्वस्त केलं, ते विमानतळ उद्ध्वस्त केलं, म्हणजे हे युद्ध होतं. जनता म्हणते, आम्ही म्हणतो युद्धच आहे. तुम्ही मिसाईल टाकलेत, तुम्ही ड्रोन्स टाकलेत, तुम्ही विमानं सोडलीत, तुम्ही राफेल पाठवलेत, हे युद्ध आहे ना. दहशतवाद्यांचा खात्मा हा आपल्या देशांतर्गत दहशतवादाचा खात्मा हा देशाच्या भूमीवरच व्हायला पाहिजे. ते 6 अतिरेकी आजही आपल्या भारतामध्ये आहेत. तुम्ही त्यांचा शोध लावू शकत नाही. तुम्ही एक हल्ला केलात, त्या अझर मसूदचे 10-12 लोक मारले, अभिनंदन आहे तुमचं. भारतीय सैन्याला सलाम करतो आम्ही. पण अखंड हिंदुस्तान आम्ही आता बनवणार. लोकांना तुम्ही गुमराह करता. अखंड भारत बनवणार. आता पीओके झालंच, इथे आमच्याकडे जोडलं गेलेलंच आहे. आता फक्त ते बाबा कोण रामदेव, ते तर लाहोर कराचीला पतंजलीच्या फॅक्टऱ्या जमीन घेऊन करायलाच निघाले की अभी मेरी वहाँ फॅक्टरी बंद. अरे का भाषा झाली या देशामध्ये? या देशामध्ये एक बाबा सैन्य लढताय, सैन्य शहीद होत आहे, आणि हा म्हणतोय ते जिंकल्यावरती तिथे माझी पतंजलीची फॅक्टरी. व्यापार, यांच्या डोक्यात फक्त व्यापार आहे या भाजपवाल्यांच्या किंवा या सरकारच्या. प्रेसिडेंट ट्रम्पने व्यापाराची धमकी दिली. व्यापार कोणासाठी करतायत? देशभक्तीच्यावर व्यापार आहे. देश मोठा की व्यापार मोठा? देश मोठा आहे. 26 लोकांचं कुंकू ऑपरेशन सिंदूर तुम्ही सुरू केलं, मग बदला घेतलात का त्या सिंदूरचा पूर्णपणे? नाही. ऑल पार्टी मिटिंगमध्ये मी सांगितलं ना, अमित शहा होते, जोपर्यंत ते 6 अतिरेकी मारले जात नाहीत तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर हे पूर्ण होणार नाही. ते म्हणतातच ऑपरेशन सिंदूर बंद नाही केलेलं असं स्वतः मोदीच म्हणतात. बंदच झालंय ते. मोदींवरती काय विश्वास ठेवताय तुम्ही?
6 अतिरेकी जोपर्यंत दिल्लीच्या इंडिया गेटसमोर आणून त्या 26 महिलांकडून त्यांची ओळख पटवली जात नाही, हेच होते ते. तुम्ही कोणाचे एन्काउंटर करायला मारलं सांगाल, यांचा काय भरोसा नाही. हां, प्रेसिडेंट ट्रम्पला काय पडलंय हो? प्रेसिडेंट ट्रम्प हा भारताचा शत्रू आहे. आजही ट्रम्पने काय सांगितलं त्या ॲपलवाल्यांना की भारतामध्ये तुम्ही ॲपलचं प्रोजेक्ट टाकू नका. का बरं? भारतावर राग त्याचा. मोदींचा मित्र आहे ना डोनाल्ड, माय डिअर डोनाल्ड. पण माय डिअर डोनाल्ड तुमचा भारताच्या संदर्भात ही भूमिका का घेतो आणि तुम्ही त्याच्यावरती कठोर पावलं का उचलत नाही? प्रेसिडेंट ट्रम्प काश्मीरवर बोलतोय, तुम्हाला नेहरूंनी हा प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर नेल्याची तुम्ही बोंब मारता. मग आता मोदींनी सुद्धा ट्रम्पची मध्यस्थता स्वीकारून हा प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावरच नेला पुन्हा. तुम्ही जर का म्हणताय तसं मान्य करायचं झालं राऊतजी, तर मग रशिया युक्रेनमध्ये सध्या जे कंटिन्यू गेले 3-4 वर्ष वॉर चालू आहे, इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये गेली 2 वर्ष सलग चालूच आहे आणि ते काही थांबायचं नाव घेत नाहीये, कितीही मध्यस्थीचा प्रकार झाला. भारत पाकिस्तानमध्ये असंच संघर्षरत राहणं अपेक्षित आहे? संघर्ष कोण करते? संघर्ष आम्ही करतच नाही आहोत. दुसरा असा आहे, प्रेसिडेंट ट्रम्पला शांतता हवी आहे जगात. म्हणजे न्यूक्लिअर पॉवर, काही जण म्हणतात त्यांना नोबेल प्राईजसाठी सध्या चाललंय. त्यांना शांतता हवी आहे. मग त्याने इस्रायलनी पॅलेस्टाईनचे युद्ध का नाही थांबवलं? तिकडे त्यांनी इस्रायलला पाठिंबा का दिला? हां, तिकडे त्यांनी गाझा संपवून टाका का म्हणतोय आणि ते पाकिस्तानमध्ये आम्ही दहशतवाद संपवायला निघालो, तर आम्हाला का थांबवतोय? काय कारण काय आहे? दुसरा असा आहे की मोदींना आम्ही समजत होतो ते विश्वगुरू आहेत आणि ते भारताला काय 3ऱ्या क्रमांकाची महाशक्ती बनवणार आहेत. आमची स्पर्धा चीनबरोबर होती, पण प्रेसिडेंट ट्रम्पनी आम्हाला पाकिस्तानच्या बरोबर आणून ठेवलेलं आहे की पाकिस्तान आणि हिंदुस्थान आमच्यासाठी समान आहेत. प्रेसिडेंट ट्रम्पने आम्हाला पाकिस्तानच्या बरोबर आणून ठेवलं आहे. हे मोदींचं अपयश आहे. आम्हाला वाटलं आम्ही विश्वगुरू आहोत, आमची स्पर्धा आशिया खंडात चीनबरोबर आहे. हां, पण तसं नाही आहे. मोदींचा मित्र ट्रम्पने आम्हाला पाकिस्तानच्या बरोबर आणून सोडल्या. तुम्ही असंही विधान केलं की आर्मी जिंकली पण नेतृत्व हरलं. याचा नेमका काय अर्थ आहे? शेवटी आर्मीला ते पूर्ण मोकळीक देणार आहे. एका विशिष्ट ठिकाणी काय काय म्हणजे पाकिस्तानच्या आत 100-150 किलोमीटर आतमध्ये हल्ले होणारे, शेवटी सरकारकडनं राखतो ना त्याला अधिकार. आर्मीला जर मोकळीक दिली असेल मग प्रेसिडेंट ट्रम्पनी युद्ध का थांबवलं? प्रेसिडेंट ट्रम्प आमच्या आर्मीचा प्रमुख आहे का? आर्मीची इच्छा आहे ना लाहोरपर्यंत जायचं, कराचीपर्यंत जायचं, पाकिस्तान नेस्तनाबूद करायचं. आर्मीला मोकळीक दिली, मग प्रधानमंत्र्यांनी मध्यस्थी स्वीकारली कशी? हा साधा प्रश्न आहे. आर्मीला तुम्ही मोकळीक, आर्मी ठरवेल म्हणताय काय करायचं, ॲक्शन कधी घ्यायची, कधी संपवायची. हे जर तुम्ही आर्मीला मोकळीक दिलेले आहे, मग प्रधानमंत्र्यांनी प्रेसिडेंट ट्रम्पची मध्यस्थी स्वीकारून आर्मीचे पाय का खेचले याचं उत्तर विचारा. पंतप्रधानांनी आर्मीचे पाय खेचले असं आपण म्हणतो. डेफिनेटली. मी हे आता बोलत नाही, मी जबाबदारीनं बोलतोय. प्रेसिडेंट ट्रम्प कोण आमच्या आर्मीला थांबवणारा? मी युद्ध थांबवलं सांगणारा प्रेसिडेंट ट्रम्प कोण? मोदी बोलले असते, देशाचे प्रधानमंत्र्यांनी काहीतरी विचार करून या संदर्भात भूमिका घेतलेली आहे की फार नुकसान नको, पाकिस्तानला आम्ही धडा शिकवला आहे. पण हे प्रधानमंत्री सांगत नाहीत. प्रधानमंत्री हे 72 तासानंतर अवतरले हे सांगण्यासाठी. त्याच्या आधी 5 वेळा प्रेसिडेंट ट्रम्पने सांगितलं हे. आमचा प्रश्न आहे की ट्रम्प कोण भारतामध्ये हस्तक्षेप करणारा? एकीकडे संजय राऊत या विषयावरती एकदम जोरदार विधानं करतायत, सरकारला टीका करतायत, पण इंडिया आघाडीमध्ये नेमकं काय चाललंय? उदाहरणार्थ इंडिया आघाडीचे राहुल गांधी म्हणतात की विशेष अधिवेशन बोलावं, ही अनेक विरोधकांची मागणी आहे, तुमचीही मागणी आहे. शरद पवार मात्र म्हणतात की काही निवडक 10-12 लोकांना घ्या, पक्षप्रमुखांना, आणि एक इंडोर मीटिंग करा. मग इंडिया आघाडीला या युद्धाच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवरती नेमकी भूमिका काय? बघा, राहुल गांधींनी विशेष अधिवेशन मागितलं आहे, ते आवश्यक आहे. भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये जर हिंमत असेल विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर द्यायची, तर त्यांनी आमचा पाठिंबा मिळवला ना, सर्व समर्थन घेतलं, आम्ही दिलं. संकट काळामध्ये देश एक आहे, आम्ही मान्य करतो. अशा वेळेला विशेष अधिवेशन घेण्याची हिंमत त्यांनी दाखवायला पाहिजे. आणि 2 दिवसामध्ये काश्मीरविषयी, पाकिस्तानविषयी, प्रेसिडेंट ट्रम्पविषयी आमचं काय म्हणणं आहे ते त्यांनी समजून घेतलं पाहिजे. बाकी आमचं काही म्हणणं नाही. आम्ही जे सांगू, ज्या सूचना करू, त्या ऐकण्याची हिंमत तुम्ही ठेवली पाहिजे. आता पावसाळी अधिवेशन तोंडावर असताना पुन्हा एक वेगळं विशेष अधिवेशन, आणि तो शरद पवार म्हणतात की खासगी मीटिंग सुद्धा चालेल, क्लोज डोअर, फक्त 12 लोक वगैरे. नाही, 12 लोकांमध्ये कसं हे होणार ना? शरद पवार साहेब स्वतः डिफेन्स मिनिस्टर होते.
महिला ज्या आल्या सैन्यात त्यांच्यामुळेच आल्या. पण विशेष अधिवेशन हाच देशाचा आवाज असतो. संसद ही देशाचा आवाज आहे. क्लोज डोअर मिटिंगमध्ये आम्ही काय करतोय काय बोलतोय कधीच लोकांपर्यंत जाणार नाही. संसदेच्या माध्यमातून देशाला काय म्हणायचं आहे, आमच्या देशाला काय म्हणायचं आहे हे जगासमोर येईल. एक आणखी मुद्दा येतोय तो म्हणजे काही विशिष्ट व्यापारी व्यक्तीच्या किंवा उद्योगपतीच्या व्यक्तीच्या इंटरेस्टपोटी हे युद्ध अचानक थांबवलं गेलं. मग ती व्यक्ती अमेरिकेच्या प्रेसिडेंटना भेटते, सौदी अरेबियामध्ये कोणाला भेटते, अझरबैजानमध्ये सुद्धा जाते आणि इथे मात्र आपल्याकडे अझरबैजानवरती बॅन आणा, तुर्कीवरती बॅन आणा. तर याला काही एक वेगळा पण काही वेगळा गणित चालली. भारतीय जनता पक्षाचं राजकारण हे ब्रिटिश पद्धतीचं राजकारण आहे. फोडाझोडा हे पहिलं आणि देशापेक्षा व्यापार श्रेष्ठ हे दुसरं. व्यापार आणि उद्योजक हा त्यांचा सरकारचा कणा, आर्थिक कणा आहे त्यांच्या पक्षाचा. आता प्रेसिडेंट ट्रम्प हा स्वतः व्यापारी आहे. मुंबईत जसे लोढा टॉवर्स उभे आहेत तसे ट्रम्प टॉवर्स उभे आहेत. प्रेसिडेंट ट्रम्प हा तिकडला लोढाच आहे, त्याच्या हातात सरकार आहे. आमच्याकडे पण ट्रम्प टॉवर आहेत, लोढा टॉवर बाजूबाजूला उभे आहेत. एकत्र त्यांची युती आहे ट्रम्प आणि लोढांची. इथे एकत्र त्यांनी काम सुरू केलं आहे. पुण्यात आहे. आता असे हे टॉवरवाले एकत्र येऊन भारताचं राजकारण करतायत. हे शेटजींचं राजकारण आहे या देशात. हे सामान्यांचं राजकारण नाही. या देशांच्या भावनेचं राजकारण मला यात कुठेच दिसत नाही. अमेरिका आमचा शत्रू नाही, पण प्रेसिडेंट ट्रम्पला सरपंच केला कोणी? प्रेसिडेंट ट्रम्प हा आमचा सरपंच आहे असं आमच्या देशाने संसदेने कधी ठरवलेलं नाही आहे की ट्रम्प सांगेल ते आम्ही मान्य करू. अजिबात नाही. जर ट्रम्पची मध्यस्थता मान्य करायची असेल तर मोदींनी संसदेमध्ये तसा प्रस्ताव घेऊन यावा. काँग्रेसचे शशी थरूर सारखे नेते मात्र म्हणजे इतक्या पातळीला आता ते समर्थन करतायत किंवा कशा प्रकारे भूमिका जयशंकरांनी काय केलं वगैरे, त्याच्यामुळे त्यांच्यावरती काँग्रेसमध्ये टीका चालू आहे. इंडिया आघाडीमध्ये एकूणच या विषयाला घेऊन कशा प्रकारे रिस्पॉन्ड करायचं याबाबतीत थोडासा मला असं वाटत नाही. प्रत्येक पक्षामध्ये असे काही नग असतात. प्रत्येक पक्षात असे काही नग असतात आणि त्यांना असं वाटतं की आम्ही शहाणे आहोत. त्यांचा शहाणपणा हा तेवढ्या पुरताच असतो. शशी थरूर हे हुशार गृहस्थ आहेत. त्यांनी युनोमध्ये काम केलं आहे. डेप्युटी सेक्रेटरी जनरल या पदावर त्यांनी काम केलं आहे. त्यांना परराष्ट्र खात्याची माहिती आहे. ते काय राजकारणी नाहीत, एवढंच मी सांगू शकतो. तुमच्या या सगळ्या टीकांवरती भाजप मात्र टीका अशी करतं की हे सगळं होत असताना मोदी दौरा सोडून येतात, राहुल गांधी दौरा सोडून येतात, पण शिवसेना प्रमुखांचे नेते मात्र परदेशात असतात आणि मग ते तिथून आम्हाला टोले लगावतात, टोमणे लगावतात. उद्धव ठाकरेंनी कधी परदेशातून टोला मारला नाही. ते इथे आल्यावर त्यांनी त्यांच्या भूमिका मांडल्या. ते परदेशात होते खरं आहे. राज ठाकरे परदेशात होते, मोदी परदेशात होते. मोदी परदेशातून आले हे का उपकार केले का? देशाचे प्रधानमंत्री आहेत ते. हो, देशावरती उपकार केले का मोदींनी? हां, स्वतःचं विमान आहे सरकारचं 20,000 कोटीचं, त्यात बसतात आणि निघून येतात. तुम्ही यायलाच पाहिजे, नाही तर राजीनामा द्या. गृहमंत्री पाहिजे देशामध्ये. आम्ही काय सरकार नाही आहोत ना, आमच्या हातात काय आहे? आम्ही फार आमच्या भावना व्यक्त करू. तुम्ही सत्ताधारी आहात, उलट तुम्ही जबाबदार आहात या हल्ल्याला. तुम्ही काय प्रायश्चित घेतलं ते सांगा आधी, मग आमच्यावरती बोला. शेवटचा प्रश्न, विशेष अधिवेशन होईल की नाही कल्पना नाही, मात्र आता पावसाळी अधिवेशन पुढच्या काही काळात होणारच आहे. तुम्ही म्हणाला होतात की मागच्या वेळी जर का बैठक झाली असती तर तुम्ही तोंडावर अमित शहांचा राजीनामा मागितला असता. ही मागणी इंडिया आघाडीची असो किंवा नसो शिवसेनेची ठाम आहे अजूनही? आजही मागितला राजीनामा मी. 26 लोकांचं कुंकू पुसलं गेलं, त्याला पूर्णपणे जबाबदार देशाचे गृहमंत्री आहेत. त्यांनी राजीनामा द्यायलाच पाहिजे. आणि मोदीमध्ये जरा जरी माणुसकी आणि नैतिकता असेल तर त्यांनी राजीनामा घेतला पाहिजे. हे जे हत्याकांड घडलेलं आहे याला काय गृहमंत्र्याला जबाबदार नाही? कोण जबाबदार आहे मग? अतिरेकी सापडत नाहीत, गेले कुठे? तुम्ही फक्त राजकीय पक्ष फोडता, तुम्ही अतिरेक्यांना कुठे संपवताय? पक्ष तोडणं आणि पाकिस्तान तोडणं याच्यामध्ये खूप फरक आहे मिस्टर मोदी आणि मिस्टर शहा. तर हे होते संजय राऊत, शिवसेनेचे नेते आणि खासदार, ज्यांनी स्पष्ट शब्दात 2 प्रमुख मुद्दे मांडलेले आहेत की लष्कर जिंकलं, भारताचं लष्कर जिंकलं, मात्र सरकार म्हणून मोदी अपयशी ठरलेले आहेत. अमित शहांचा राजीनामा घेतला गेला पाहिजे आणि ट्रम्प यांची मध्यस्थी याच्या बाबतीत भारत सरकारची अधिकृत भूमिका आम्हाला कळली पाहिजे. आणि शिवसेनेने स्पष्ट केलेलं आहे की येत्या अधिवेशनात सुद्धा हा मुद्दा, राजीनाम्याचा आणि बाकीचे मुद्दे ते
ते लावणार आहेत. संजय राऊतांच्या या भूमिकेनंतर आता इंडिया आघाडी कसा प्रतिसाद देणार, भाजप त्यावरती काय बोलणार हे पण उत्सुकतेचं ठरेल. तुर्तास आपण मात्र इथेच थांबूयात. कॅमेरा पर्सन हेमंत कदमसह प्रसन्न जोशी, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.